बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। हल्ला झाला त्या पहलगाममध्ये एनआयएचं पथक आता घटनास्थळी दाखल झालेलं आहे। पहलगाममधल्या हल्ल्याची आजची स्थिती ही एनआयएकडनं पाहिली जाते। हा हल्ला ज्या ठिकाणी घडला ते ठिकाण आहे त्याच ठिकाणी सध्या आपण ही दृश्य बघतोय। एनआयएचं पथक दाखल झालेलं आहे आणि घटनास्थळाची पाहणी केली जाते। हा संपूर्ण जर परिसर आपण पाहिला तर डोंगराळ अशा स्वरूपाचा हा प्रदेश आहे आणि त्यामुळेच डोंगर रांगांमध्ये लपून बसलेले किंवा दऱ्याखोऱ्यांमध्ये लपून बसलेले दहशतवादी शोधून काढणं हे आता मोठं आव्हान असणार आहे। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, एनआयएचं पथक दाखल झालेलं आहे, कशा पद्धतीनं आता पुढचा तपास होणार आहे? बिलकुल, पहलगाममध्येच एनआयएचं पथक दाखल झालेलं आहे आणि प्रत्येक पुरावे जे आहेत ते घेत आहेत, साक्ष जी आहे ती घेतली जात आहेत आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं हा हल्ला घडवण्यात आला होता आणि त्यासोबत याच्यामध्ये कोण कोण होतं, त्यांना ट्रेनिंग कसं दिलं गेलं होतं, या सगळ्याच गोष्टीच्या संदर्भामध्ये जे आहे ते माहिती घेतली आहे। आपण इथं पाहतो की कशा पद्धतीने हे सुरक्षा यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि प्रत्येक ठिकठिकाणी असे पॉईंट्स जे आहेत ते बनवण्याचं काम चालू आहे आणि इथे आपण पाहतोय की बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे जम्मू आणि काश्मीरचे पोलीस आपल्याला दिसून येते आणि त्याचबरोबर पॅरामिलिटरी फोर्सेस पण आहेत आणि हा रस्ता जो आहे तो ब्लॉक करण्यात आलेला आहे। फक्त जम्मू काश्मीरमधले इथले रहिवासी आहेत त्यांना सोडलं जाते, परंतु इतर कोणालाही इथे सोडलं जात नाही। आणि आपण इथं पाहतो की हा इथे एक पॉईंट करण्यात आलेला आहे की इथे JNK पोलीस जे आहे आपल्याला ते इथे दिसत आहेत आणि इथे संपूर्ण हाच रस्ता आहे की जो पहलगामच्या एकदम जवळ आहे आणि इथून कोणालाही आतमध्ये जाण्यासाठी परवानगी जी आहे ती नाही आहे। प्रत्येकाची विचारपूस केली जाते, चौकशी केली जाते। इथं आपण पाहतो की JNK पोलीस आणि त्याचबरोबर पॅरामिलिटरी फोर्सेस या दोघंही मिळून हे काम करत आहेत आणि कशा पद्धतीने इथं फेन्सिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि कोणतीही गाडी जर जात असतील तर त्याला थांबून विचारण्याचं काम जे आहे ते इथं केलं जात आहेत। आपण इथं पाहतो की हे JNK पोलिसाचे जवान आहेत, प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहेत, प्रत्येक गोष्ट ते टिपून घेत आहेत। ही गाडी चाललेली आहे, आपण इथं पाहतोय की त्याचा आय कार्ड ओळखलं विचारलं जाते, कुठे जाणार आहे ही याचीसुद्धा माहिती घेतली जाते, कारण आणखीन असे हल्ले होण्याची शक्यता आहे। जो खालिद पाकिस्तानमधून हे संपूर्ण ऑपरेट करतोय, तर 370 कलम हटवल्यानंतर त्याने पाकिस्तानमधूनच TRFची निर्मिती केली होती आणि मोठ्या प्रमाणावर फंडिंग दिलं गेलं होतं आणि त्याचबरोबर नंतर एका भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपण आता भारतामध्ये जे आहे ते हल्ले करणार आहोत आणि त्यानंतर ह्या सगळ्या घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत। परंतु त्या हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी इथं सज्ज आहेत हे जवान। आपण इथं पाहतोय की एकीकडे काम चालू आहे तर दुसरीकडे पोस्ट बनवण्याचं हे काम चालू आहे, कारण या पॉईंटवरचे आता पुलवामा आणि त्यासोबत कुपवाडा आणि पहलगाम या सर्वच भागामध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चालू आहे। आपण इथं पाहतो की प्रत्येक गाडीला, जी गाडी चाललेली आहे त्या गाडीला थांबून विचारपूस केली जाते आणि सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कडक करण्यात इथं आलेली आहे। कोणालाही परवानगी दिली जात नाही आहे आतमध्ये जाण्यासाठी आणि जे छोटे छोटे ग्रुप्स तयार करण्यात आलेले आहेत ते ग्रुप्स कधीही हल्ला करू शकतात आणि त्यामुळं त्यांच्यावर लक्ष ठेवणं आणि हा हल्ला रोखणं याला प्राथमिकता दिली जाणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अजूनही श्रीनगरमध्ये आहेत आणि महत्त्वाच्या बैठका ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत, तर NIAची टीम जी आहे ती मात्र जात आहेत। आपण इथं पाहतो की एक VIP मुवमेंट जी आहे ती इथं जाताना दिसून येते आणि अशा VIP मुवमेंट जे आहेत त्या इथून कंटिन्युअसली जात आहेत। इथले जे मंत्री आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आणि त्याचबरोबर महत्त्वाचे अधिकारी यांचा ताफा जो आहे तो इथून जाताना आपल्याला दिसतोय आणि हे सगळे जे आहेत ते याच दिशेने चाललेले आहेत, पहलगामच्या दिशेने, की जिथे ही घटना घडलेली आहे आणि तिथं मात्र कोणालाही जाण्यासाठी मनाई मात्र आता करण्यात आलेले आहे आणि म्हणूनच एक इथले जे प्रत्येक ठिकठिकाणी अशा प्रकारे जे आहेत ते नाके जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि ग्रुपला टार्गेट केलं जाते। सर्च ऑपरेशन जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत। नक्कीच रामराजे, तुम्ही आमच्या सोबतच असे रहा। मात्र सध्या आपण आणखीन एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत।
पहलगाम मधल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हा सैफुल्लाह खालिद आहे। हल्ल्याची जबाबदारी लष्कर तय्यबा या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे। सैफुल्लाह हा हाफिज सईदचा जवळचा मानला जातो। हल्ल्याच्या जी जबाबदारी आहे ती लष्कर तय्यबाने घेतलेली आहे आणि सगळा कट हा पाकिस्तानात शिजल्याचंही कळतंय। हल्ल्याची जबाबदारी लष्कर तय्यबाने घेतलेली आहे आणि सैफुल्लाह हा हाफिज सईदचा जवळचा आहे आणि पहलगाम मधल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे सैफुल्लाह खालिद। पहलगाम हल्ल्याची जबाबदारी लष्कर तय्यबाच्या TRFनं स्वीकारलेली आहे। लष्कर तय्यबाचा सैफुल्लाह खालिद हा हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे। तर सैफुल्लाह खालिद हा कसुरी नावानं सुद्धा ओळखला जातो। सैफुल्लाह खालिद हा हाफिज सईदचा जवळचा आहे। पहलगाम हल्ल्याची जबाबदारी लष्कर तय्यबाच्या TRFनं आता स्वीकारलेली आहे। लष्कर तय्यबाचा सैफुल्लाह खालिद हा हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे आणि सीमेच्या पलीकडे म्हणजे पाकिस्तानात हा कट शिजल्याची माहिती सुद्धा समोर येते। तसंच छोटे छोटे गट तयार करण्यात आलेले आहेत आणि हे गट दहशतवादी हल्ले करण्यासाठी तयार केलेले आहेत अशी माहिती सुद्धा समोर येते। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आपण बघतोय। सैफुल्लाह खालिदला लक्झरी गाड्या आणि अत्याधुनिक हत्यारांचा पुरवठाही करण्यात आला। 2 महिन्यांआधी सैफुल्लाह पाकिस्तानमध्ये होता। कंगनपूरमध्ये पाकिस्तानी सैन्याची सगळ्यात मोठी बटालियन आहे। भाषणात सैफुल्लाहनं भारतीय सैन्य आणि भारतीय लोकांविरोधात गरळ ओकली। सैफुल्लाह खालिदला लक्झरी गाड्या आणि अत्याधुनिक हत्यारांचा सुद्धा पुरावा होतो। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, मास्टरमाइंड असलेल्या खालिदनं आधीच या संदर्भात गरळ ओकली होती, अनेकांचा बुद्धिभेद केल्याचंही कळतंय। किती अशी तुकडी त्यानं बनवलेली आहे, किती मोठा हा दहशतवादी गट त्यानं तयार केला याची माहिती काही मिळतेय का? आणि अनेक गट असे कार्यरत आहेत असंही कळतंय। बिल्कुल सैफुल्लाह खालिद हा अगोदर एक बिझनेसमन, त्यानंतर त्याचे ज्या पद्धतीनं सैफुल्लाह खालिदने कारचा त्याला शौक आहे आणि त्याचबरोबर वेपन जे आहेत ते सुद्धा त्याने मोठ्या प्रमाणावर वेपनचा पण शौक आहे आणि त्यानंतर लष्करी तय्यबाशी सुद्धा त्याचे संबंध आहेत आणि त्याचबरोबर हाफिज सईद याच्याशी सुद्धा त्याचे संबंध आहेत आणि या दोघांचेही सैफुल्लाहने त्यानंतर आपली स्वतःची एक टीम बनवली होती आणि त्यामध्ये जे छोटी छोटी तुकडे जे आहेत ते करण्यात आले होते आणि 6-6 जणांचे एक ग्रुप बनवण्यात आले आणि हा ग्रुप जो आहे तो काम करत होता, त्याच्यावरच काम चालू होतं। 370 जेव्हा काढलं गेलं तेव्हापासून हा ॲक्टिव्ह झाला आणि त्यानंतर छोटे छोटे ग्रुप जे आहेत ते केले आणि त्यानंतर छोटे छोटे टार्गेट करण्याची एक व्यूहनीती बनवली होती, योजना बनवली होती आणि आक्रमक भाषण करण्यामध्ये खालिदचा हातखंडा आहे आणि म्हणूनच काही जो पंजाब स्थित भाग आहे काश्मीरमधला, पाकिस्तानच्या काश्मीरमधला आणि तिथेसुद्धा त्या भागामध्ये सुद्धा त्यांनी भाषणं केली होती आणि तेव्हा सांगितलं होतं की आपण जून 2026 पर्यंत इथे महत्त्वाचे जे आहे ते हल्ले आपण करणार आहोत, भारतामध्ये आपण हल्ले करणार आहोत, अशा प्रकारचं सुद्धा त्याने स्टेटमेंट केले होते, अशा प्रकारच्या सुद्धा त्यांनी घोषणा केल्या होत्या आणि म्हणूनच या खालिदची जी रणनीती होती, व्यूहनीती होती ती अगोदरपासूनच होती आणि काही तरुणांना त्यासाठी त्यांनी तयार केलं होतं, ट्रेनिंग द्यायचं काम केलं होतं, कारण वेपन त्याच्याकडे होते, पैसा होता आणि त्याचा सगळा खर्च जो आहे तो केला जात होता। आपण आता इथे पाहतोय की ही संपूर्ण VIP मुवमेंट इथे आता सुरू झालेले आहेत आणि या रस्त्यावर कोणालाही प्रवेश दिला जात नाही। VIP मुवमेंट इथं सुरू आहेत आणि पुलवामा ते त्याचबरोबर पहलगाम या भागामध्ये सर्वत्र चेकिंग मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि हे जे खालिदचं जे कारस्थान होतं ते आता कसं तोडता येईल ते पाहावं लागणार आहे, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये जे TRFचं संघटन आहे, TRFचं जे मॉडेल आहे ते तोडावं लागणार आहे। नक्कीच रामराजे, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच।